साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। हातभट्टी दारू वाहतुकीला पुन्हा दणका। 3 वाहनासह 1580 लिटर हातभट्टी दारू जप्त। माड्यात ही गोवा दारू पकडली। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी टाकलेल्या छाप्यात मुळेगाव तांड्यावरून सोलापूर शहर परिसरात वाहतुकी होणारी 1580 लिटर हातभट्टी दारू व 3 वाहने जप्त करण्यात आली। तसेच शुक्रवारी आडेगाव तालुका माढा येथे 72,000 रुपये किमतीची गोवा निर्मित विदेशी दारू जप्त करून गुन्हा नोंदवण्यात आला। सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे। याच मोहिमेदरम्यान शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहरात मुळेगाव तांडा परिसरातून येणाऱ्या हातभट्टी दारूची 3 वाहने पकडली आहे। या कारवाई दरम्यान दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने मुळेगाव ते दोड्डी रोडवर किरण श्रीमंत राठोड वय 34 वर्ष राहणार मुळेगाव तांडा या इसमास त्याच्या युनिकॉर्न कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक MH12 JH 0307 वरून 6 रबरी ट्यूबमध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले। दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने राहुल बाबू राठोड वय 28 वर्ष राहणार सीताराम तांडा याला बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद शाळेसमोर ऑटो रिक्षा क्रमांक MH13 CT 7694 मधून 500 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले। तसेच निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुळेगाव तांडा परिसरातील हैदराबाद सोलापूर रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड व 21 वर्ष राहणार मुळेगाव लमान तांडा याला निळ्या रंगाच्या हुंडाई कार क्रमांक MH12 FB 9638 मधून 6 रबरी ट्यूबमध्ये 600 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले। या तिन्ही कारवाई 4 लाखाच्या वाहनासह 1,59,700 रुपये किमतीची दारू असा एकूण 5,59,700 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शुक्रवारी निरीक्षक माळशिरस यांच्या पथकाने अंकुश भागवत वाघमारे वय 34 वर्ष याला होंडा ॲक्टिवा क्रमांक MH05 DT 1745 मधून एका रबरी ट्यूबमधून 100 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून 55,200 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने शुक्रवारी उंबरे गावचे हद्दीत सचिन धोंडीराम जाधव वय 44 वर्ष याला मोटरसायकल MS13 CF 7553 वरून 13,440 रुपये किमतीच्या देशी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। दुय्यम निरीक्षक दत्तात्रय पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी शुक्रवारी आडेगाव तालुका माढा येथील आडेगाव ते टाकळी रोडवरील एका शेतातील ऊसामध्ये लपवून ठेवलेला गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला। या कारवाईत गोवा राज्य निर्मित रिअल 7 विदेशी दारूच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 144 बाटल्या ज्याची किंमत अंदाजे 72,000 रुपये इतकी आहे जप्त करण्यात आल्या। या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। हातभट्टी दारूच्या वाहतुकीसोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी मुळेगाव व बक्षी हिप्परगा तांडा दक्षिण सोलापूर येथील वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात नोंदविलेल्या एकूण 8 गुन्ह्यात 360 लिटर हातभट्टी दारू व 18,200 लिटर गुळ मिश्रित रसायन असा एकूण 7,04,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करून नाश केला। ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, जगन्नाथ पाटील, सुनील कदम, पंकज कुंभार, सचिन भवळ, दुय्यम निरीक्षक धनाजी पवार, समाधान शेळके, सुखदेव सिद्ध, मानसी वाघ, सचिन गुठे, दत्तात्रय पाटील,
बाळू नेवसे, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे व सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, आवेज शेख, मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जीवन मुंडे, जवान व वाहन चालक यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 240 गुन्हे नोंदवण्यात आले असून 31 वाहनासह 90,36,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.